मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटपटीत आंब्याची लुंजी। तर बनवायला सुरुवात करूया। इथे मीडियम साइजची मी एक कैरी घेतलेली आहे आणि याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर साल न काढता आपण छानपैकी असं कैरीचे काप करून घेतलेले आहेत। तर आपण याला बनवायला सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहे। तर इथं बघू शकता तुम्ही। आणि तर इथं मी मोहरी घेतलेली आहे, त्याचबरोबर दालचिनी घेतलेली आहे, अर्धा चमच मेथी दाणा, अर्धा चमच जिरे, सोप, चवीनुसार मीठ, हिंग, लाल तिखट, काळं मीठ, साधं मीठ, हळदी पावडर। तर एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर यामध्ये सर्व साहित्य टाकायचं आहे। तर याची आपल्याला छान अशी फोडणी द्यायची आहे। तर सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आणि छानपैकी अशी फोडणी सुद्धा बसलेली आहे। तर या फोडणीवर आपल्याला टाकायचे आहेत कैऱ्याचे काप। अगदी कमीत कमी वेळेमध्ये होणारी रेसिपी आहे। फक्त शिजायला थोडासा टाइम लागणार आहे। तर हे 1-2 मिनिट आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला फोडणीचं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। तर यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा वाटी गूळ। आंबा जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त वाढवू शकता। त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी साखर। तर इथे मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाणी न घालता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे यातच पाणी सुटतं। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पाण्याचा वापर न केल्यामुळं ही लुंजी जास्त दिवस टिकते, खराब सुद्धा होत नाही आणि खायला तर अप्रतिम लागते। तर असं मिक्स करत राहायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे आपल्याला। तर इथं बघू शकता हळूहळू याला पाणी सुटत आहे आणि साखरेचा पाक सुद्धा होत आहे। तर असंच मिक्स करत राहायचं आहे आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे। याला छान पाणी सुटल्यानंतर आणि गूळ साखर छान वितळल्यानंतर याला एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। साखरेचा आणि गुळाचं छान पाणी झालेलं आहे। तर इथं बघू शकता मस्तपैकी असा पाक तयार झालेला आहे। तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये टाकायची आहे धने पावडर। तर मी टाकायची विसरलेली होती, तर आता टाकते। तर अगदी पाव चमच मी धने पावडर घालत आहे। आवडल्यास घाला किंवा स्किपही करू शकता। तर पूर्णपणे याचा पाक तयार झालेला आहे। तर मीडियम गॅसवर आपल्याला हे पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर झाकण ठेवून आपण असंच वाफवून घेणार आहोत। तर मी छानपैकी मंद गॅसवर हे 10 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता लुंजीचं टेक्स्चर कसं आहे ते। पण लुंजी तयार झालेली आहे आणि ही लग्नाच्या पंक्तीत खूप आवडीने केली जाते। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। तर ही लुंजी बनवण्यासाठी मला एकूण 15 मिनिटं लागलेली आहेत। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही नक्की कमेंट करून सांगा आणि एक वेळेस रेसिपी नक्की ट्राय करा। अतिशय छान आहे, मस्त आंबट तिखट गोड अशी रेसिपी।